मी व्यक्तींना आगामी वर्षभरासाठी एकच सांगणं आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं आपण थांबवावं. कुठल्याही गोष्टीवर त्याचा खल करणं किंवा त्या गोष्टीची कारणी-मीमांसा करणं हे आपण थांबवावं. ही गोष्ट माझ्याच बाबतीत का? मलाच का? ह्या सगळ्या गोष्टींना मलाच का सामोरं जावं लागतंय? ह्यासारखे निरर्थक प्रश्नांवर आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ आपण कुठल्या काम करण्यामध्ये किंवा कार्य करण्यामध्ये कसा घालवू शकतो, हे यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे. गेट बिझी आणि बी बिझी हे जे सूत्र आहे याचा आपण पुरेपूर अवलंब करणं गरजेचं आहे. येत्या वर्षभरामध्ये आपण स्वतःला सतत कार्यमग्न ठेवलं पाहिजे. सततही परिस्थितीमध्ये एकाकी बसणं, एकांतात विचार करत बसणं, विचारांमध्ये गढून जाणं यासारख्या गोष्टी तुम्ही टाळायलाच हव्यात. येत्या वर्षभरामध्ये कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता, अति ताण न घेता तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवली पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला 7.5च्या या फेऱ्यामध्ये देखील गुरुचं भ्रमण हे विशेष फलदायी असंच असणार आहे. आगामी वर्षभरामध्ये दिनांक 1 जून 2026 पर्यंतचा कालखंड तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने काही प्रमाणात सकारात्मक असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये नोकरी व्यवसायामध्ये फार मोठी प्रगती नाही झाली तरी आहे ही परिस्थिती कायम राहणं यासाठी तुम्हाला गुरुची साथ लाभणार आहे. त्यानंतर दिनांक 1 जून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या काळामध्ये तुम्हाला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूलता लाभणार आहे. तुमची बौद्धिक संभ्रमावस्था जी आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी हा कालखंड तुम्हाला विशेष अनुकूल असाच असणार आहे. तुमचं बौद्धिक संभ्रमावस्था जरी असली तरी देखील त्यातून बाहेर पडण्यासाठी गुरुची अनुकूलता ही आपल्याला नक्कीच लाभणार आहे. 7.5च्या या त्रासांमधून नक्कीच आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. हे 7.5 मध्ये येणारे जे काही नकारात्मक अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला आयुष्यभराचे चांगले धडे देणार आहेत. यावर विश्वास ठेवूनच आपण या 7.5 मध्ये आपली वाटचाल चालू ठेवावी आणि आपल्या मनामध्ये आशावाद जागा ठेवावा. उद्याची आशा, उद्या येणारा काळ नक्कीच चांगला आहे या आशेवरच आपलं आता चालणं सुरू ठेवावं. प्रगतीच्या दिशेनं संथपणे का होईना आपण आपली वाटचाल स्लो अँड स्टेडी या सूत्रावर विश्वास ठेवून चालू ठेवावी आणि त्याचा आपल्याला अनेक दृष्टीने फायदा होऊ शकेल. तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला बदल करता येईल. कितीही उणीवा जाणवत असल्या, कशाची तरी कमतरता जाणवत असली तरी देखील या कमतरतेमधूनच, या त्रासामधूनच नवीन काहीतरी निर्माण होणार आहे यावर आपण विश्वास ठेवून आपली वाटचाल चालू ठेवावी. 7.5चा त्रास, 7.5ची तीव्रता कमी करण्यासाठी आपल्याला जर काही उपाय जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता. धन्यवाद.